ॲक्वा ह्या वर्षी हे केलेलं नव्हतं, सर्व्हिस केला नव्हता, त्यामुळे जरा बिघडलेला आहे. इथं पाणी गरम करायला ठेवले उकळायला. इथं भाजी केलेली आहे, भाकरी केलेली आहे. गुड मॉर्निंग, कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप छान छान जाऊ देत आणि खूप छान छान कामं करा, खूप छान राहा, मस्त राहा, सगळ्यांशी चांगलं राहा आणि टेक केअर, काळजी घ्या. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. बाय. चलो पुढं. वर्षभर झालं ॲक्वाचं काही काम करून घेतलं नव्हतं, सर्व्हिसिंग करून घेतले नव्हते, त्यामुळं ॲक्वाचे टेक आले होते आणि ते काम चालू होतं. आणि कसं आहे, पावसात थोडंसं खूप गाळ हे झाला ॲक्वामध्ये, त्यामुळं लगेच त्यांनी थोड्या वेळातच करून दिलं. आणि वर्षाला हे सर्व्हिसिंग करून घ्यावंच लागतं. वर्षासाठी मग स्वच्छ क्लीन होऊन जातं पाणी. आणि थोड्याच वेळात त्याने ते आत जे मशीन आहे ते बिघडलं होतं. पण ॲक्वाचं पाणी पिल्यामुळं कसं आपल्याला जास्त उकळून वगैरे पिण्याची गरज नाही. पण आज काय झालं होतं, बिघडल्यामुळं पाणी उकळून जावं लागलं होतं. कारण पावसाळा पण आहे, त्यामुळं मी थोडीशी काळजीच घेते. आणि ते छान असं मस्त ते त्यांचं काम चालू होतं. आता म्हटलं चला तर हे सर्व्हिस कशा पद्धतीनं करत होते ते तुमच्यापर्यंत म्हटलं पोचवायचा प्रयत्न केला मी. आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. खूप सुंदर असं पुढेच ह्याचं टाकलेलं आहे मी, मॅनिक्युअर पॅडिक्युअर. म्हणजे थोडंसं म्हटलं स्वतःला पण वेळ देऊया. आणि म्हटलं सकाळच्या जेवणाची घाई पण माझी चालू होते आणि तेवढ्यातच ते आले होते. आणि ह्याला पार्लरमध्ये जाऊन यायचं म्हटलं, थोडासा वेळ देऊ. आणि एकदा दोनदा असं झालं होतं की आवरलं पण आणि जाता जाता पुन्हा मी टाळलं स्वतःला. आणि तर म्हटलं वेळ काढूच असं म्हणून मग जाऊन आले. आणि थोडंसं फ्रेश पण वाटलं, थोडे केस कटिंग वगैरे केले. आणि कसे वाटतात बघांनी, म्हणजे यूमध्ये करते मी, पण आता केलेला आहे तो ब्लॉग केलेला आहे. नक्की पहा. संध्याकाळी आलेली आहे तुम्ही पार्लरमध्ये गेल्यानंतर मग थोडं म्हटलं आज स्वतःला वेळ काढून आणि हे सोडून गेले त्यामध्ये करून घेणार आहे. थोडीशी आपली पण केअर करायला पाहिजे स्वतःला. आणि खूप हा टाईम जो असतो तो ह्याच्यातून आपल्याला खूप रिफ्रेश करतो, फ्रेश पण करतो. पूर्ण खूप दिवसांनी माझ्याकडे मशीन पण आहे. मी माझं स्वतःचे पार्लरचा कोर्स वगैरे सगळं झालेला आहे. पण कसं आता म्हटलं चला स्वतःला थोडासा वेळ देऊन स्वतः करण्यापेक्षा असं बाहेर मस्त करून येऊ. आणि छान असं त्या दोघी त्यांची तयारी चालू होती आणि बरं वाटलं असं थोडा वेळ काढून. हो असं मसाज आणि हे सगळं हाताला बरं वाटलं. थोडंसं आराम पण मिळाला आणि थोडंसं क्लिनिंग आणि हे, तर आपल्या कामाच्या ह्याच्यात मला तो फील पण होत होता की थोडंसं रिलॅक्स मिळत होतं. आणि जवळ 1-2 तास लागले, तेवढ्यातच घरी पाहुणे पण आले होते. पण कसं नुकतेच गेले होते त्यामुळे वेळ लागला मला यायला. आणि छान असं थोडासा वेळ घालवून बरं वाटलं स्वतःला. तरी 2-3 झाली होती, 3 वर्षांनी गेले होते. आणि स्वतःला हा असा कमी वेळ दिला जातो माझ्याकडून, पण हा थोडंसं बरं वाटलं याच्यातून.
घेतला आहे लेअर कट पहिल्यांदाच आणि आता किती वेळ राहते बघू. छान दिसायला तरी छान. आणि कसा वाटला नक्की सांगा माझा आजचा ब्लॉग. आणि केस पण कसे वाटतंय कॉमेंट करा. छान असा हेअरकट केलेला आहे. तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या. गुड नाईट, बाय, स्वीट ड्रीम. खूप दिवसापासून जायचं म्हणत होते, पण एकदा जायच्या विचाराने पाय बाहेर काढला आणि पुन्हा आत आले. आणि कशाला उगाच असं तसे 2-3 वर्ष मी पार्लरमध्ये गेलीच नाही आहे. आणि मग 3 वर्षांनी जवळजवळ आज पार्लरला गेली आणि बरं वाटलं. थोडा वेळ स्वतः रिलॅक्स असं फील केलं आणि छान मस्त थोडा वेळ घालवला. असा चांगले 2 तास होते आणि तेवढ्यातच पाहुणे येऊन गेले. बहिणीची मुलं आली होती आणि मग चहा पाणी वगैरे असं करून पाठवलं. नुकतंच गेले होते. जरा आधी फोन म्हणजे तेवढ्यात मला यायला मिळालं नाही.